या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला स्त्री कल्पून स्त्री भूमिकेतल्या भक्तिभावाच्या सर्वोच्च अशा अवस्थेचं आपल्याला कळेल अशा शब्दातून प्राकट्य केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था कोणती याचा जर बारकाईनं विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की भक्तांनी देवाचा सेवक व्हावं, भक्तांनी देवाचा दास व्हावं, भक्तांनी देवाचा सखा व्हावं, भक्तांनी देवाचा भक्त व्हावं, भक्तांनी देवाचा आत्मा व्हावा, इथपर्यंतच्या भूमिका जरी सांगितलेल्या असल्या तरी भक्तिशास्त्रामध्ये सर्वोच्च भूमिका कोणती असेल तर भक्तांनी देवाची पत्नी व्हावं. विठ्ठल विठ्ठल. कारण पत्नी होणं हा अनुभव भक्तिशास्त्रामध्ये फार महत्वाचा. भगवंताची पत्नी होणं, या पत्नी होण्याचे साधारणपणाने दोन अर्थ केले जातात. पत्नी होणं म्हणजे काय? पत्नी होणं याचा अर्थ सर्वस्व त्याला समर्पण करणं, आणि पत्नी होणं याचा दुसरा अर्थ सर्वस्व समर्पण केल्यामुळे त्याच्यावर सत्ता गाजवणं. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत सर्वस्व समर्पण होत नाही तोपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकार भक्तिशास्त्रात मिळत नाही. ज्ञानशास्त्रात याला फार मूल्य नसेल कदाचित, परंतु परमात्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानातही परमात्म स्वरूपाचा अत्युच्च कोटीचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर जोपर्यंत आपण ज्ञानाला भक्तीची जोड देणार नाही तोपर्यंत त्या अनुभूतीची, त्या अनुभवाची आपल्याला प्राप्ती होईल याची शक्यताच जीवनामध्ये राहत नाही. आपलं सर्वस्व भगवंताला समर्पण करणं, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न पाहणं, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कशाचंही चिंतन न करणं, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न बोलणं आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न ऐकणं, ही जी तद्रूपता आहे, ही जी एकालंबनात्मक वृत्ती आहे, ही जी अनन्यता आहे, तीच अनन्यता भगवंतावर सत्ता गाजवण्याकरता उपयुक्त ठरत असते. विठ्ठल विठ्ठल. याच्याकरता प्रमाण, याच्याकरता उदाहरणं खूप. यत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव वाचयति तदेव चिंतयति. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन करताना सांगितलं, एकदा त्या भक्तिप्रेमाची प्राप्ती झाली तर प्राप्य, यत्प्राप्य, जे काही असेल पाठभेद असतील ते असू देत, पण त्याची एकदा त्या भक्तिप्रेमाची प्राप्ती झाली तदेवावलोकयति, त्याचंच अवलोकन केलं जातं. तदेव वाचयति तदेव शृणोति, तेच बोललं जातं, तेच ऐकलं जातं. नाही, चिंतनामध्ये सुद्धा तेच घेतलं जातं. तदेव चिंतयति. ही एवकार घालून नारद महर्षींनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली ती भूमिका लक्षात घेतली तर भक्ताचं किती समर्पण असतं, कोणकोणत्या पद्धतीचं समर्पण असतं याचा विचार आपल्याला करता येतो. आम्ही तेच बोलतो याचा अर्थ वाणीचं समर्पण झालंय. आम्ही तेच ऐकतो याचा अर्थ आमच्या कानाचं समर्पण झालंय. आम्ही त्याचंच अवलोकन करतो म्हणजे आमच्या डोळ्याचं समर्पण झालंय. आणि आम्ही त्याचंच चिंतन करतो याचा अर्थ आमच्या चित्ताचंही समर्पण झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि याच अर्थानं भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये जो उपदेश केला त्या उपदेशावर ज्ञानोबारायांचं जे भाष्य आहे त्या भाष्याकडे आपण पहा. एकच ओवी मला सांगायची आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. या श्लोकाखालचं ज्ञानोबारायांचं भाष्य पहा. पहिलीच ओवी, जास्तही पुढे काही फार मोठं भाष्य नाहीच आहे या श्लोकावर, अल्प भाष्य आहे.
पण त्याच्यातली पहिली ओवी पहा, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्ञानोबारायांनी शरणागतीची भूमिका पुढं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, इथं पुन्हा शरणागतीची भूमिका मांडलेलीच आहे, नाही असं नाही. आपुलेनी भेदे वीण माझे जाणीजे जे एकपण तया नाव शरण मज येणेगा, ही शरणागतीची व्याख्या ज्ञानोबारायांनी तिथेही प्रकट केली. परंतु इथं बोलत असताना ज्ञानोबारायांनी जे समर्पण सांगितलंय ते मला आत्ता अधोरेखित करायचं. तया अहम वाचा चित्त आणि अंग देवोनिया शरणरीग, 4 गोष्टी सांगितल्या. अहम द्या, वाचा द्या, चित्त द्या, अंग द्या, एक अर्थ. दुसरा अर्थ जर त्याचा करायचा असेल तर अहम वाचा चित्त अंग हे सगळं द्यायचं कारण नाही. मग काय करा, चित्तातला अहम द्या, वाचेतला अहम द्या आणि अहम वाचा चित्त अंग आणि अंगातला अहम द्या. एवढा अहम जरी देवाला समर्पण केला तरी बाकीची इंद्रिय समर्पित झाली असा अर्थ करता येतो. विठ्ठला विठ्ठला याचा अर्थ वाचेमध्ये येणारा अहम द्या, याचा अर्थ वाचेतला मी काढून टाका. हे ज्ञानोबारायांचं म्हणणं लक्षात घेता येतं. वाचेतला मी काढा, चित्तातला मी काढा. प्रत्येक वेळेला मी 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 हे जे प्रथम पुरुषी एक वचनी पद आहे ना, ते माणसाच्या सगळ्या अधपतनाचं मूळ कारण. या मी मुळे माणसाचा इतका विचित्र स्वभाव होतो. चांगल्या कामाचं श्रेय दुसऱ्याला द्यायचं नाही आणि वाईट कामाचं श्रेय स्वीकारायचं, जबाबदारी स्वीकारायची नाही. याला जर मूळ काही कारण असेल तर हे प्रथम पुरुषी एक वचनी पद. मी हा मी एकदा भगवंताला समर्पण केला, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप समर्पित होऊन जातील. ज्ञानोबारायांनी इथं सुद्धा तीच भूमिका मांडली आणि प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला त्याच भूमिकेचा विचार करायचा. भगवंताला जोपर्यंत भक्त आपल्या सर्वाचं समर्पण करत नाही, सर्व भावाचं समर्पण करत नाही, इंद्रियाचं समर्पण करत नाही, बुद्धीचं समर्पण करत नाही, मनाचं समर्पण करत नाही आणि अंततोगत्वा देहाचं समर्पण करत नाही, तोपर्यंत भगवंताची पत्नी होण्याचा त्याला अधिकार मिळत नाही. आणि पत्नी होण्याचा अधिकार न मिळाल्यामुळे भगवंतावर त्याला सत्ता गाजवता येत नाही. विठ्ठला विठ्ठला भगवंतावर सत्ता गाजवण्याचा अधिकार तेव्हा मिळतो भक्त जेव्हा भगवंताची पत्नी होतो त्यावेळेला. आणि भक्ताचीच सत्ता भगवंतावर चालते, अन्य कुणाचीही चालत नाही. जगतामध्ये असं दुसरं कोणी नाहीये की ज्याची सत्ता भगवंतावर चालेल. असो त्याचा विचार पुष्कळ पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकेल. स्वतः ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून 18व्या अध्यायामध्ये जी भाषा बोलून दाखवतात की नाही, ती भक्ताच्या संबंधामध्ये विचारात घेण्यासारखी आहे. ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून असं बोलतात, भक्त जैसे निजेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. अर्जुना, अरे बाबा, भक्त मला ज्या अवस्थेमध्ये जसा बघतो त्या अवस्थेमध्ये मला प्रकट व्हावं लागतं. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, असा मी जो एवढा त्रैलोक्याचा अधिपती जाहलो आहे खेळणे आजी. मी तुझ्या हातातलं खेळणं झालो अर्जुना. तू म्हणशील तिथं मला प्रकट व्हावं लागणार, तू म्हणशील तसं मला बोलावं लागणार, तू म्हणशील ते रूप मला धारण करावं लागणार. आमच्या हातामध्ये काही नाही. देवा हाती रूप धरविला आकार, निराकार होत्यासे, निराकार होत्यासे, निराकार होत्यासे. देवा हाती रूप धरविला आकार, निराकार होत्यासे, निराकार होत्यासे. Oh,
आकार. देवाला आम्ही आकार धरायला भाग पाडला आणि आता नेदू निराकार होऊ त्यासी, आता त्याला आम्ही निराकार होऊ देणार नाही. अरे कुणाची सत्ता? देवाला निराकार व्हायचं असेल त्याची इच्छा, देवाला सगुण साकार व्हायचं असेल त्याची इच्छा. तुकोबाराय म्हणतात नाही बाबा, आम्ही धरविला आकार, आम्ही देवाला आकाराला आणलं. सवे तुकया मेला तेणे अगुणा आणिला, त्यांनीच ते करावं, इतरांचं ते सामर्थ्य नाही. का नाही? कारण भगवंतावर सत्ता गाजवण्याचा त्यांचा अधिकार एवढ्याच कारणाने त्यांना मिळाला की त्यांनी आपलं सर्वस्व भगवंताला समर्पण केलं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, देवापायी सगळा संसार समर्पित करणं, याचाच अर्थ भगवंताची पत्नी होणं, आणि पत्नी होणं याचाच अर्थ भगवंतावर सत्ता गाजवणं. आता पत्नीची सत्ता भगवंतावर चालते किंवा पत्नीचीच सत्ता सगळ्या ठिकाणी चालते, याचे अनुभव किंवा याच्याकरता वेगळं कीर्तन मला करायची फार गरज पडू नये. घराघरातली उदाहरणं आहेत. मला सांगा ना, घरात कुणाची सत्ता चालते? साधा विचार आहे, मी आपल्याला साधं बोलतो, तुम्ही उत्तर देणार नाही घाबरू नका, काही होत नाही. घरोघरी मातीच्या चुली असतात, त्याच्यात काय असतं, मोकळं बोलावं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते? नका उत्तर देऊ, मी आपल्याला सरळ एक उत्तर देतो. मुळात सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. विठ्ठला विठ्ठला तो सत्ता नाही, ती सत्ता. त्याच्यामुळे जिथं जिथं ती आहे तिथं तिथं सत्ता आहे, असा त्याचा सरळ अर्थ झाला. भगवंताची पत्नी होणं म्हणजे भगवंतावर सत्ता गाजवणं, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अधिकार या जगतात. मला जास्त सवंग करायचं नाही, हे उदाहरण जास्त सवंग करायचं नाही, अभंगाच्या अनुषंगानं त्याचं गांभीर्य निवृत्त करायचं नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे, भगवंताची पत्नी होणं ही सर्वश्रेष्ठ भूमिका असेल तर त्या भूमिकेवर आरूढ झालेले ज्ञानोबाराय आपल्याला स्वतःला भगवंताची पत्नी या भूमिकेचा अनुभव घेत घेत, तो अनुभव कसा, मी कोणत्या पद्धतीनं त्या पतीशी लग्न केलं, याचा विचार प्रस्तुत अभंगातून ज्ञानोबाराय मांडतात. त्याचा विचार थोडासा मला मर्यादित काळामध्ये करायचा आहे. ज्ञानोबारायांची प्रमाण त्याला पुष्कळ आपल्याला देता येतील. त्यांना ज्ञानोबारायांनी कलत्र कसं म्हणलं, तर तो वल्लभा मी कांता ऐसा पडिये असं कसं म्हणलं, वगैरे वगैरे ज्ञानेश्वरीतली प्रमाण त्याला देता येतील. नेहमी आपण ती प्रमाण देतो, विषय सोडा. आत्ता विचार असा करायचा आहे की ज्ञानोबाराय आपल्याला असं सांगतात, आणि हे सांगत असताना मी भगवंताची पत्नी झाले अशा पद्धतीची भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली. पण नुसती पत्नी झाले असं न म्हणता, स्वतःचा आनंद अभिव्यक्त न करता, ज्ञानोबारायांनी त्या पतीचं स्वरूपही या अभंगामध्ये आपल्या समोर मांडलंय. स्वतःला पत्नी म्हणून जगतासमोर प्रस्थापित करणं, याच्या मागचा हेतू काय असावा हे सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात. आपलं पत्नीत्व जगतासमोर ज्ञानोबारायांना प्रस्थापित करायचं नाही, असं पत्नीत्व ज्याच्यामुळे मला मिळालं तो जगतासमोर अभिव्यक्त करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळं भगवंताचं सगळं स्वरूप, भगवंताचं भक्तिशास्त्रीय स्वरूप, भगवंताचं ज्ञानशास्त्रीय स्वरूप या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला मांडून दिलेलं दिसतं. ज्ञानोबाराय भगवंताची पत्नी म्हणून घेतात. आता पती आणि पत्नी हे जे रूपक आहे, किंवा हा रूपक अलंकार जर आपण विचारात घेतला, याला रूपक म्हणण्याचं कारण काय हेही आपल्याला विचारात घेता येतं. रूपक अलंकार काय आहे, ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी हा अलंकार वापरला. हा रूपक अलंकार आहे तसं जर बघितलं तर, पण रूपक अलंकार आहे असं म्हणणं सुद्धा खरं म्हणजे या अभंगाला लागू पडत नाही. रूपक अलंकारही म्हणता येत नाही. तद रूपकम अभेदोय उपमान उपमेयोः, हे रूपकाचं लक्षण आपल्याला काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी मांडलेलं दिसून येतं. उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये जिथं अभेद सांगितला जातो तिथं रूपक अलंकार सिद्ध होत असतो. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, हे ज्ञानोबारायांचं मांडणं काय, हा रूपक अलंकार आहे. आपल्या सद्गुरूंना सूर्य म्हणणं, आणि सूर्य ज्या ज्या पद्धतीनं कार्य करतो आणि सूर्याच्या उदयाला येण्याने जगतामध्ये ज्या पद्धतीनं कार्य घडतं त्याचं आध्यात्मिक चिंतन ज्ञानोबारायांनी या 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये रूपक अलंकारातून आपल्याला मांडून दिलं. आता हा रूपक अलंकार आहे कारण सूर्य आणि सद्गुरू यांना ज्ञानोबाराय एक म्हणतात. तिथं एकरूपता आहे. ते एक मानावं लागतं, ते एक असावं लागतं असं बंधन नाही. रूपक अलंकारामध्ये अभेदोय उपमान उपमेयोः हे बरोबर आहे,
अभेद झाला पाहिजे, दिसला पाहिजे, हे खरं आहे. पण तो अभेद नित्यत्वानं असतोच असं म्हणता येत नाही. पण या अभंगाचं जर चिंतन केलं तर परमात्म्याला पती मानणं आणि भक्ताला पत्नी मानणं, म्हणून पत्नी हे रूपक अलंकार आहे. व्यवहारामध्ये पती पत्नीचं जसं नातं असतं तसं हे नातं आहे. असं जर आपण म्हणायला गेलो तर तिथं तसं घडत नाही. का? कारण भगवंत खरंच भगवंताची पत्नी म्हणजे भक्त असतात. याच्याकरता अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील, भक्ताच्या जीवनातल्या अनेक कथा सांगता येतील. पण हे रूपक हा अलंकार कशा करता ज्ञानोबांनी केला? त्याचं एकच कारण आहे की भगवंताचं स्वरूप आपल्याला कळावं, भगवंताचं महत्व आपल्याला कळावं आणि त्या पद्धतीच्या महत्वाच्या जाणीवेतून आपल्याला भगवंताची पत्नी होण्यापर्यंत आपला अधिकार सिद्ध व्हावा, याच्याकरता आपल्याला कळण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या अलंकाराची मांडणी संतांना करावी लागते. अलंकाराची मांडणी न केली आपल्याला कळणार नाही. अलंकार कशा करता वापरले जातात? सिद्धांत सोपा करण्याकरता अलंकाराची योजना असते, दुसरं काहीच कारण नाही. दृष्टांत कशा करता? सिद्धांत सोपा करण्याकरता. उत्प्रेक्षा कशा करता? सिद्धांत सोपा करण्याकरता. जे जे सोपं करावं वाटतं तिथं तिथं अलंकाराची योजना होत असते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या रूपकातून ज्ञानोबांनी दुसरं समांतर चिंतन मी त्या संबंधात आपल्याला सांगतो. समांतर असं म्हणतो, तेच असं म्हणत नाही बरं का. अनुभवामृताचं पहिलं प्रकरण हे त्या दृष्टीनं आपण विचारात घ्या. शिवशक्ती समावेशन असं त्या प्रकरणाचं नाव आहे. त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोघांचं जे समावेशन, ऐक्य आणि भेद ज्ञानोबांनी ज्या पद्धतीनं मांडलाय तशी पद्धत जगतामध्ये ब्रह्ममायेचा विचार करताना कोणीही वापरलेली आपल्याला दिसत नाही. आचार्य अद्वैत परंपरेतलेच, आचार्यांच्या आधी गौडपादाचार्य अद्वैत परंपरेतलेच, वेद सुद्धा आपण मानतो त्या पद्धतीनं अद्वैत परंपरेतलेच. पण वेदापासून ते ज्ञानोबारायांच्या आधीपर्यंत प्रकट झालेल्या वाङ्मयामध्ये कुठेही शिवशक्तीचं इतकं सुंदर चिंतन आपल्याला पाहायला मिळणार नाही. मला कुणाचा अपमान करायचा आहे किंवा कुणाच्या वाङ्मयातलं न्यूनत्व दाखवायचं आहे हा माझा अधिकार नाही. मला ज्ञानोबारायांच्या वाङ्मयातलं श्रेष्ठत्व दाखवायचं असल्यामुळे जर ते न्यूनत्व दाखवावं लागत असेल तर मी पत्करायला तयार आहे. ज्ञानोबारायांची मांडणी जशी आहे ती मांडणी ब्रह्मन माया याचा विचार करून बघा, या दोघांचं जमतं का जमत नाही? ब्रह्म आणि माया या दोघांचं जमतं का जमत नाही? कुठंच जमत नाही, आहे की नाही? पण तरी माया त्याची ब्रह्म आणि मग जमत नाही कसं म्हणावं? सांगा ना. जमतं म्हणावं तर ब्रह्माच्या ज्ञानामध्ये मायेची निवृत्ती आहे, मायेच्या अनुभवामध्ये ब्रह्माचं तिरोहितत्व आहे. माया अनुभवाला आली की ब्रह्म तिरोहित झालं आणि ब्रह्म प्रकट झालं की मायेची निवृत्ती झाली. एक असताना दुसरं असत नाही. असं जर असेल तर त्यांच्यामध्ये विरोध मानायला पाहिजे की नाही? मग विरोध आहे. ब्रह्म मायेमध्ये विरोध माना. पण विरोध माना म्हणलं तर तुकोबाराय म्हणतात असं काही नाही बाबा, माया त्याची ब्रह्म ते एकच आहेत. मग विरोध कसा? विरोध असण्याकरता दोन असावे लागतात. मग यांच्यात विरोध आहेही आणि दोघात प्रेम आहेही असं दोन्ही मानावं लागतं. प्रेम आणि विरोध या दोन गोष्टी एकत्रित यायच्या असतील तर त्यांची मांडणी प्रेमाच्या अधिकरणावर आणि विरोधाच्या भूमिकेवर दुसऱ्या रूपानं करता येत नाही. ती ज्ञानोबारायांनी करून दाखवली. प्रेमही आहे आणि विरोधही आहे. दाखवा बरं उदाहरण. मित्रामध्ये प्रेम आहे, विरोध झाला की मैत्र गेलं ना, ते मित्र राहिले नाहीत. कोणाचाही विचार करा. मी नातेसंबंध मला सांगण्यात फार स्वारस्य नाही. आता बाप आणि मुलामध्ये एकमेकांमध्ये असं म्हणतात की बापाची चप्पल मुलाला आली की मुलात आणि बापात मैत्रीचं नातं असावं. त्याच्याकरता सुभाषितही पुष्कळ खर्च केली आहेत लोकांनी. मला त्याच्याही बद्दल बोलायचं नाही. ठीक आहे, बाप आणि मुलामध्ये मैत्र असावं, पण विरोध आल्यानंतर ते मैत्र टिकतं काय? ते मैत्र टिकत नाही. म्हणजे जिथं मैत्र येतं तिथं विरोध राहत नाही आणि जिथं विरोध येतो तिथं प्रेम टिकत नाही. बरोबर आहे की नाही? मग प्रेम आणि विरोध या दोन्ही गोष्टी एकत्र यायच्या असतील तर जगतामध्ये एकच नातं आहे, नवरा आणि बायको. बघा, तुम्ही विचार करू बघा, नवरा आणि बायको हे एकमेव नातं असं आहे. विरोध आहे का नाही? पटतच नाही हो. आणि प्रेम आहे का नाही? त्याच्याशिवाय पोरं झाली काय? त्याच्याशिवाय संसार चालू राहिला का? प्रेम आहे की नाही? आहे. आमच्या मराठवाड्यात आपल्याकडे म्हण आहे, महाराज, तुझं माझं जमना. नवरा बायकोचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय मला सांगा बरं? जमतं म्हणावं तर जमत नाही,
नवरा लवकर आला तरी भांडण. एवढ्या लवकर कशाला आलात? बरं, नवरा उशीर आला, कार्यक्रमाशिवाय दुसरं काही म्हणजे कार्यक्रम असं नाही, पण कुठल्याही कामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही का तुम्हाला? आम्ही घरी एकटंच राहावं का? हे भांडण. म्हणजे आहे प्रेम आहे म्हणावं तर आहे, नाही म्हणावं तर नाही. विरोध आहे म्हणावा तर आहे, नाही म्हणावा तर नाही. मग ब्रह्म आणि माया या दोघांच्या संबंधानं हे नातं गुंफायचं असेल तर दुसरा कोणताही विचार आपल्याला करवत नाही, फक्त पती आणि पत्नी. म्हणून अनुभवामृतामध्ये ज्ञानोबारायांनी पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशनात शिव आणि शक्ती या दोघांचं जे नातं दाखवलंय ते नातं प्रेमाचंही दाखवलंय आणि विरोधाचंही दाखवलं. अशा पद्धतीची टीका या जगतामध्ये दुसरी कुठेही नाही. ब्रह्ममायेचं इतकं सुंदर चिंतन पतीपत्नीच्या रूपकातून जगतामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ते फक्त ज्ञानोबारायांच्या अनुभवामृतातच आपल्याला पाहायला मिळेल. मी हे कशा करता सांगितलं की अशा पद्धतीनं पती पत्नीच्या नात्यामधली जी संबंधाची दृढता आहे आणि त्याचबरोबर संबंधामध्ये निर्माण होणारी विचित्रता आहे, या दोन्ही गोष्टी एकत्रित यायच्या असतील तर भक्ताला भगवंताची पत्नी व्हावी लागते. का? कारण पत्नी होण्यामध्ये विरोधही करता येतो, पत्नी होण्यामध्ये सत्ताही गाजवता येते, पत्नी होण्यामध्ये समर्पणही घडतं. जिथं समर्पण आहे तिथं सत्ता आहे. दाखवा उदाहरण, मला दुसरं उदाहरण दाखवा. म्हणून मी समांतर म्हटलं. जिथं समर्पण आहे तिथं सत्ता आहे का? गंगेचं समुद्राला पूर्ण समर्पण आहे. गंगा समुद्रावर सत्ता गाजवू शकते का? नाही ना गाजवू शकत. गंगा समुद्राला पूर्ण समर्पित होते पण समुद्रामध्ये विलीन होते. समुद्रावर सत्ता गाजवणं हे गंगेला जमत नाही, कोणत्याच नदीला जमत नाही. मग जिथं समर्पण आहे तिथं सत्ता आहे का? बोला, नाही. पण समर्पण आणि सत्ता या दोन गोष्टी एकत्रित यायच्या असतील तर त्याच्याकरता फक्त पती आणि पत्नी हेच नातं समृद्धतेनं विचारात घेता येतं. पत्नीचं पूर्ण समर्पण पतीला आहे तरी पत्नीची सत्ता पतीवर चालते. पतीचं पूर्ण समर्पण पत्नीला आहे म्हणून पतीची सत्ता पत्नीवर चालते. या दोन्ही गोष्टी जशा मानाव्या लागतात आणि त्या पती पत्नीच्या रूपकातूनच जर अभिव्यक्त होत असतील तर ज्ञानोबाराय आपण भगवंताची पत्नी झालो हे विशेषत्वानं आपल्या समोर प्रकट करतात. विठ्ठला विठ्ठला. आणि अशी भूमिका भक्तिशास्त्रात आहे. म्हणून तर सगळ्याच संतांनी म्हणून भाज झाले बाह्य ओ, हे ज्ञानोबारायांचं बोलणं काय आणि तुकोबारायांचं बोलणं काय? अर्थ एकच आहे. वरिले सावळे परब्रह्म, घररिघी झाले पट्टराणी बळे. तुकोबाराय बोलतात, मी त्या परमात्म्याची पट्टराणी झाले, मी त्या सावळ्या परब्रह्माला वरलं. असं जसं तुकोबाराय बोलतात तसं ज्ञानोबारायांनी सुद्धा या विरहिणीच्या अभंगामधून किंवा अशा पद्धतीच्या अभंगामधून आंबुल्याच्या अभंगामधून ज्ञानोबारायांनी आपण परमात्म्याची पत्नी झालो हे सांगितलं. आंबुला आंबुली असे दोन शब्द जे वापरले जातात जे 13व्या अध्यायात ज्ञानोबारायांनी वापरून दाखवलेले आहेत. आता मला तिकडे जायचं नाही, पण अंबुला या शब्दाचा अर्थ आहे पती आणि अंबुली या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. असं पती पत्नीचं नातं ज्ञानोबारायांनी इथं आपल्याला प्रदर्शित करून दाखवलं. आता ज्या पतीशी आपण लग्न केलं याच्यात मोठेपणा नाही. मी ज्याच्याशी लग्न केलं तो किती मोठा आहे हे सांगणं या पत्नीला आपलं कर्तव्य वाटतं. काय असतं, जिथं कुठं समर्पण आहे ना त्या समर्पणामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचं चिंतन जर घडत असेल तर ते समर्पण यथार्थ मानलंच जात नाही. समर्पणही करायचं पण स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे, मीपणा तोही शिल्लक ठेवायचा तर ते समर्पण नाही. आपण तेच उदाहरण घेऊ. गंगा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर अगदी समुद्रामध्ये एकरूप झाल्यानंतरही गंगेचं जर स्वतंत्र अस्तित्व राहिलं तर तिला एकरूप म्हणता येईल का? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. एकमय, ती एकमयता जी दाखवली गेली त्या अर्थाने आपण विचार करा. गंगेचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं नाही, ती समुद्रच झाली. असं जसं होतं समर्पण आहे पण स्वतंत्र अस्तित्व नाही, तसं एखाद्याला पत्नीनं पतीला सर्वस्वाचं समर्पण केलं
तरी सुद्धा बघा मी कशी पत्नी आहे असं म्हणून जर सांगत असेल तर तिचं समर्पण खरं नाही. म्हणून पत्नीचं जे समर्पण असतं, पत्नीची जी सत्ता गाजवणं असतं, पत्नीचं जे मी पत्नी झाले हे सांगणं असतं, ते सांगणं स्वतःच्या पत्नीत्वाचा अभिमान व्यक्त करण्याकरता नसून ज्याच्याशी मी विवाहबद्ध झाले त्याचं महत्व जगतासमोर प्रकट करण्याकरता असतं. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्या परमात्म्याचंच वर्णन या सगळ्या अभंगामध्ये केलंय असं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबारायांनी त्याच परमात्म्याचं वर्णन केलं. कधी भक्तिशास्त्रीय भूमिका आहे, कधी ज्ञानशास्त्रीय भूमिका आहे. मी दोन्ही भूमिका आपल्या समोर ठेवतो, थोडा थोडा विचार त्या संबंधामध्ये करतो. ज्ञानोबारायांनी मी ज्या पतीशी विवाहबद्ध झाले तो पती कसा आहे याच्या संबंधानं जे चिंतन केलं त्याच्यामध्ये त्याचं वैलक्षण्य दाखवण्याकरता जे काही शब्द वापरले ती सगळी त्या परमात्म्याची लक्षणं म्हणून विचारात घेता येतात. बरं का, लक्षणं म्हणून विचारात घ्या. ती लक्षणं आता तटस्थ आहेत का स्वरूप आहेत याचा विचार करत बसू नका. मला ते करायला फार सवडही नाही आणि आता त्याच्यात फार मला स्वारस्यही नाही. विचार करून बघा आपण. ज्ञानोबाराय काय म्हणतात, हा परमात्मा कसा आहे, परमात्मा ओळखावा कसा. ज्ञानोबारायांनी सांगितलं मी आंबुला केला गे बाई, आंबुला केला, पण तो आंबुला कसा होता याच्याकरता ज्ञानोबारायांनी जो शब्द वापरला आणि तो आंबुला तसा आहे याच्यामुळे तो जगताकरता कसा अनभिज्ञ राहिला आणि मलाच कसा तो मिळाला या संबंधातलं चिंतन ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. दुर्लभमुला केला गे बाई, दुर्लभमुला केला गे बाई, दुर्लभमुला केला गे बाई, दुर्लभमुला केला गे दुरुळू आंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ज्ञानोबारायांनी दोन लक्षणं या अभंग या चरणामध्ये भगवंताची आपल्या समोर मांडलेली आहेत. मी पती केला, पण तो पती कसा आहे. पहिलं लक्षण सांगताना सांगितलं दुरुळू किंवा दुरुळा, जो काही पाठ असेल तो असेल. महाराजांचा पाठ दुरुळा आहे, आमचा पाठ दुरुळू आहे. हरकत नाही, फरक पडत नाही. म्हणताना दुरुडू म्हणले पंढरीनाथ महाराज, त्यांचं बरोबर आहे, त्यांची भाषाच तशी आहे. धुळे, अंबडनेर, जळगाव सगळीकडे डच म्हणतात. खानदेशात ळचा ड होतो आणि ते चूक नाहीये, ते चूक नाहीये, ते चूक नाहीये. व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा डलयोर अभेदहा असं एक सूत्र येतं. डलयोर अभेदा, ड आणि ल यांचा अभेद असतो. ड आणि ल यांचा अभेद असतो आणि अभेद असल्यामुळे ल ळ यांच्याऐवजी ड वापरला तरी त्याच्यात दोष मानला जात नाही. विठ्ठला विठ्ठला त्यांच्याकडे केडी पुष्कळ, केडी पुष्कळ आहे की नाही. मग आम्ही जातो तिकडे कधी कधी नथुसिंहांच्या फिरस्तीमध्ये गेलो की मग ती भाषा फार गोड वाटतं ऐकायला कधी कधी. दुरुळू दुरुळा काही जरी असलं तरी हा परमात्मा कसा आहे या संबंधामध्ये दुरुळू हे एक लक्षण आहे असं म्हणून मी चिंतन आपल्या समोर ठेवतो. हे लक्षण का मानायचं, कारण या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या.
तो दुर्ळा आहे, दुर्ळू आहे म्हणजे अत्यंत दूर आहे, हे ज्ञानोबारायांना सांगायचं. अत्यंत दूर आहे हे शब्द कदाचित कुणाला पटणार नाही, कारण तो दूर नाही आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपो सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अरे सर्व हृदयामध्ये राम असतास कितीतरी प्रमाण. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. उपनिषद वचन बघा ना आपण. तो परमात्मा आपल्या जेवढा सन्निध आहे त्याच्या एवढं सन्निध दुसरं काहीही नाही. मग तो इतका सन्निध आहे तर ज्ञानोबा त्याला दुर्ळू का म्हणतात, हेच त्याचं लक्षण आहे. ते मला सांगायचं आहे, तेच त्याचं लक्षण आहे. म्हणजे काय, तो दूर आहे याचा अर्थ काय, तो असण्याने अस्तित्वाने दूर आहे असं म्हणायचं नाही. कारण अस्तित्वानं परमात्मा कुणापासूनच दूर असू शकत नाही. का असू शकत नाही, कारण त्याचं व्यापकत्व हेच सगळ्यांचं स्वरूप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं परमात्मा कुणापासूनच कधीही दूर असू शकत नाही. मग तो आपल्या जवळच आहे. मग ज्ञानोबाराय दूर का म्हणतात, त्याचं उत्तर एवढंच आहे की तो जरी आपल्या जवळ असला, आपल्या वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर तो जरी प्राप्त असला तरी अप्राप्तवत असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या साधनांनी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जी जी साधनं त्याच्या प्राप्तीकरता प्रवृत्त होतात त्याच्यातल्या कोणत्याही साधनांनी परमात्मा प्राप्त होत नाही, म्हणून तो दूर आहे. विठ्ठला विठ्ठल. त्याच्याकरता प्रमाणे पुष्कळ देता येतील. परमात्मा कोणत्याही साधनांनी प्राप्त होणारा नाही. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आहे, या पद्धतीचे अनुभव तुकोबारायांनी आपल्याला त्यांच्या व्यभिचार भाव प्रकरणातल्या अभंगातून जर प्रकट करून दाखवले असतील तर परमात्मा कोणत्या साधनांनी प्राप्त होतो मला सांगा. कुठलंच साधन जगतामध्ये असं नाही आहे की ते परमात्म्याच्या प्राप्तीकरता उपयुक्त ठरेल. मी त्याच्या युक्तिवादानं एक दोन पद्धतीनं त्याचा विचार फक्त सांगतो. त्याच्याकरता आपल्याला नेहमी दिलं जाणारं प्रमाण हे निळोबारायांचं आहे. आम्ही जी जी साधनं करावीत ती साधनं परमात्म्याकडे प्रवृत्त होतात, पण तसं जर बघितलं तर परमात्म्याच्या उंबरठ्यापर्यंत ती पोचत नाहीत. याचा विचार निळोबारायांनी आपल्याला बोलून नाना साधनाच्या केल्या खटपटा साधनाच्या केल्या नाना साधनाच्या खटपटा केल्या. याच्यातल्या खटपट शब्दाचा विचार करा ना आपण. एक नाही अनेक साधनांची योजना करून बघितली
परमात्मा आपल्याला साधनांनी प्राप्त होत नाही. आता निळोबारायांचं हे वचन डोळ्यासमोर धरलं तर वेदांताचा विचार आपण संगती लावण्याकरता करावा लागेल की नाही. वेदांताचा काय विचार आहे? साधनांनी परमात्मा प्राप्त होत नाही, कुठल्याच साधनेने परमात्मा प्राप्त होत नाही. काय करा? आपल्याला उपनिषदाचंही वचन आहे त्या संबंधामध्ये, मी पुढे बोलतो. कुठल्याच अरे मग साधनांनी परमात्मा प्राप्त होत नाही तर मग साधनांची मांडणी शास्त्रांनी केली कशा करता? वैयर्थ येईल की नाही या सगळ्या मांडणीला? ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे, उपासना, या सगळ्या गोष्टींची मांडणी केली. एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीसवाणी, गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. ज्ञानोबाराय जे चिंतन करतात त्याच्यामध्ये या गीतेला कांडत्रय रूपिणी म्हटलं. वेद त्रिकांडात्मक मानतो आपण. ही कांड कोणती? कर्मकांड, ज्ञानकांड, उपासना कांड. मग हे सांगितलंच ना शास्त्रांनी. वेदांनी 3 कांडाचा विचार सांगितलाच ना. मग 3 कांड जर सांगितलेली असतील तर या साधनांनी परमात्मा प्राप्त होणार नसेल तर हे सांगितलं कशा करता? याचा विचार केला पाहिजे. त्याचं उत्तर मी आपल्याला सांगून जातो. साधं सरळ, फार वेळ न घेता थोडक्यामध्ये उत्तर सांगून जातो आपल्याला. असं आहे, ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो, ज्ञानानं परमात्म स्वरूपता प्राप्त होते, वगैरे वगैरे जे विचार आहेत हे जर आपण विश्वास ठेवून ऐकत असाल तर आपला गैरसमज आहे, एवढं लक्षात ठेव. ज्ञानानं परमात्मा प्राप्त वगैरे होतो हे गैरसमज आहेत. असं मी कीर्तनात बोलतोय बरं, आणि आळंदीत बोलतोय, आणि तेही कुठं बोलतोय, कुणासमोर बोलतोय याची जाणीव आहे मला. ज्ञानानं परमात्मा प्राप्त होतो, परमात्मा स्वरूपता प्राप्त होते, खोटी गोष्ट आहे. असं होत नाही. कर्मानं परमात्मा अरे होत नाही. काय अजून? योगानं परमात्मा होत नाही प्राप्त. या कुठल्याही साधनांनी परमात्मा प्राप्त होत नाही. मग कशा करता सांगितली? कशा करता साधनं सांगितली? बरं, एक नाही, अनेक साधनं सांगितली. हे कर, ते कर. याज्ञवल्क्यांनी आपल्या बायकोला उपदेश करताना, मैत्रीला उपदेश करताना हे सांगितलं की नाही? आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. ऐक बाबा, अगं प्राप्त करून घे. त्याच्यासाठी आत्मा पाहायचा असेल तुला तर श्रवण कर, मनन कर, निदिध्यासन कर. हे सांगितलं की नाही? मग श्रवण, मनन, निदिध्यासन ही अंतरंग साधनं म्हणून आपण विचारसागरात ऐकत नाही का? अंतरंग साधनं, अत्यंत अंतरंग साधन म्हणजे मग तत्वम पदार्थ शोधन. त्याच्यापेक्षा सापेक्षत्वानं, त्या मानानं बाहेरचं साधन म्हणजे श्रवण मनन. अत्यंत बाहेरचं साधन म्हणजे योग, याग वगैरे वगैरे, हे सगळं आपण वाचतो ना. मग हे साधनांचा एवढा खटाटोप, एवढी उठाठेव साधनांची कशा करता केली? साधनाने परमात्मा प्राप्त होत नाही ना? होत नाही. कोण सांगतं? मी सांगतो. तुम्ही कोण लागून गेला? लिहून देतो. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुम्हाला की ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नाही. होत नाही. का होत? त्याचं कारण सांगतो, त्याची संगती सांगतो. फक्त ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नसतो. मग कशा करता ज्ञानाची योजना केली? परमात्म्याच्या प्राप्ती करता ज्ञान नाही. परमात्मा जो नित्य प्राप्त आहे तो ज्या प्रतिबंधानं कळत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता साधनाची योजना आहे. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या. कारण परमार्थामध्ये साध्य प्राप्ती असं काही नाही आहे. साध्य नित्य प्राप्त आहे परमार्थामध्ये. वेदांतामध्ये, अद्वैत मतामध्ये साध्य नित्य प्राप्त आहे. पण आम्हाला नित्य प्राप्त असूनही ज्या प्रतिबंधामुळे तो परमात्मा प्राप्त झाल्यासारखा वाटत नाही, त्याचा जो अनुभव आम्हाला येत नाही, तो अनुभव ज्या प्रतिबंधामुळे, ज्या अज्ञान कार्यामुळे येतो, तो प्रतिबंध, ते अज्ञान कार्य निवृत्त करण्याकरता साधनांची योजना आहे. साधनं त्याच्या करतायत. म्हणून हे करा. म्हणून जरी याज्ञवल्क्याने आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्यो, मंतव्यो, निदिध्यासितव्यो, मैत्री असं म्हणून जरी सांगितलेलं असलं तरी याच्यातल्या तव्य प्रत्ययाचा विचार करा ना आपण. तव्य प्रत्यय जे लागतं ते कशा करता लावलं जातं? तव्य प्रत्ययाची योजना कशा करताय? एक विध्यर्थ तव्य प्रत्यय वापरलं जातं. आणि तव्य प्रत्यय वापरण्याचं दुसरं कारण असतं योग्यता. योग्यता दाखवण्याकरता तव्य प्रत्ययाची योजना आहे व्याकरणामध्ये. आणि तव्य प्रत्यय हा विध्यर्थ, विधी सांगण्याकरता. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्यो, तव्य प्रत्यय लागला ना, मग श्रवण हा विधी झाला. हा विधी झाला. ज्ञानोबाराय चिंतन करताना सांगतात, बाबा अवधान एकले दीजे, अवधान द्या, विधी झाला तो. हे विध्यर्थ काही वेळेला तव्य प्रत्यय आणि काही वेळेला तव्य प्रत्ययाची जी योजना आहे ती योग्यता.
या अर्थाने आहे. म्हणजे आत्मा वा अरे द्रष्टव्य हा श्रोतव्य म्हणजे काय? श्रोतव्य म्हणजे तो त्याचं श्रवण करा हा विधी सांगायचा नाही. योग्यता म्हणजे श्रवण करण्याच्या योग्यतेचा फक्त तोच आहे. मनन करण्याच्या योग्यतेचा फक्त तोच आहे. निधिध्यासन करण्याच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. आत्मा सोडून दुसऱ्याचं मनन करू नका, आत्मा सोडून दुसऱ्याचं निधिध्यासन करू नका, हे सांगण्याकरता तव्य प्रत्ययाची योजना आहे. मग आता हे तोच फक्त आहे तर तो मननाने प्राप्त होतो का? नाही. मननानं फक्त तो आणि आपण यांच्यामध्ये जे भेदाचं कवाड उभं राहिलेलं आहे ते कवाड उघडण्याकरता श्रवण मनन निधिध्यासनाचा विनियोग आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरांनी चिंतन करताना 18व्या अध्यायामध्ये हेच शब्द वापरले. तुम्हा माड होते भेदाचे कवाड ते फेडोन केले गोड सेवा सुख. ज्ञानोबरांची भूमिका काय बघा. भगवान अर्जुनाला म्हणतात मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे. हे बोल नको वोखटे कानी लावू. अर्जुना काय वेड्यासारखं काहीतरी ऐकतोस? अरे हे कानाला सुद्धा लावू नको. मी विश्वेश्वर भेटावा आणि तुला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी असं नाही म्हटलं. जीवग्रंथी न तुटे हे भगवंताचे शब्द आहेत. जीवग्रंथी तुटण्याकरता हे सगळं चाललंय. म्हणून उपनिषद म्हणतं काहीही कोणतंही साधन करा. नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन. अरे तुम्ही प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, वाटेल ते करा, परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. परमात्म्याची कृपा संपादन करायची असेल तर याच्यापैकी कोणतंही साधन तिथं पुरेसं नाही. मग परमात्म्याची कृपा आमच्यावर होणारच नाही का? होईल. त्याच्याकरता एक गोष्ट उपयुक्त आहे. भगवंताची कृपा संपादन करायची असेल ज्ञानाच्या मागे लागून चालत नाही. ज्ञान कर्म योग सगळं निष्फळ आहे. मग भगवंताची कृपा कशाने होते मी सांगतो तुम्हाला. आता सांगतो ऐका. भगवंताची कृपा व्हायची असेल तर एकच गोष्ट घडली पाहिजे. कोणती? भगवंताची कृपा व्हायची असेल तर भगवंताची कृपा झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कारण का? उपनिषद म्हणतं यमैवेश वृणते तेन लभ्य. उपनिषदाने काय सांगितलं? अरे त्याची ज्याला ब्रह्म देण्याची इच्छा असेल, ब्रह्मरूप करण्याची इच्छा असेल त्यालाच परब्रह्मरूपता प्राप्त होते, इतरांना होत नाही. मग आता इतकी साधनं आम्ही आत्तापर्यंत करत आलो. ज्ञानोबारांनी दिलेलं दुसरं उदाहरण देतो. ज्ञानोबाराय काय म्हणतात? प्रमाण देऊन जातो. वारा आभाळची फेडी. ही ओवी डोळ्यासमोर धरा. काय आहे? एक आकाशामध्ये सूर्य आहे. तो सूर्य तळपत असताना सूर्यासमोर एक ढग येतो. त्या ढगामुळे होतं काय? सूर्याची जी किरणं असतात त्यांना प्रतिरोध होतो. ती किरणं अडतात. आपल्याला वाटतं आभाळ आलं मळभ आलं. आपल्याला वाटतं अरे तेवढंच बरं वाटलं बाबा. माऊलीच्या सोहळ्यात चालताना तेवढंच सावली मिळाली की नाही, तेवढंच बरं वाटतं. आला शीतळ शांतीचा वारा. जडे सुख झाले या शरीराचाच सुखाचा विचार. त्याच्यामध्ये ते तेवढंच आभाळ दाटलं की माणसाला वाटतं बरं वाटलं. उन्हाचा चटका होता, आभाळ मध्ये ढग आला, बरं वाटलं. आता ढग आला, मध्ये ढगाचा प्रतिबंध आला, त्याच्यामुळे त्या किरणांना प्रतिरोध झाला. गोष्ट खरी. थोड्या वेळाने वारा सुटतो. वारा सुटला की काय होतं? तो ढग पुढे निघून जातो. पुढे निघून गेला की पुन्हा काय होतं? पुन्हा सूर्याची किरणं आपल्याला तापवतच राहतात. पुन्हा आपल्याला त्याचा त्रस्तता येतेच. मग आता ज्ञानोबाराय असं विचारतात की त्या वार्यानं तो जो ढग हलवला त्याच्याने पुन्हा जो सूर्य आपल्याला दिसला ते सगळं वार्याने ढग हलवल्यामुळं झालं. बरोबर. मग वार्याने केलं काय? सूर्य निर्माण करून दिला काय? वार्यानं सूर्य नाही निर्माण करून दिला. वार्यानं फक्त सूर्य आणि आपण याच्यामधला प्रतिबंध असणारा ढग बाजूला केला. साधनं नेमकं हेच करतात. साधनं परमात्मा प्रकट करत नसतात. परमात्मा प्रकट आहेच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जो प्रतिबंध येतो तो प्रतिबंध दूर करण्याचं काम साधनं करत असतात. आणि अशी साधनं कोणत्याही पद्धतीनं केली तरी तो परमात्मा प्राप्त होत नाही.
कुठल्याच साधनाने इंद्रियांनी परमात्मा प्राप्त होत नाही, मनाने परमात्मा प्राप्त होत नाही, बुद्धीनं परमात्मा प्राप्त होत नाही. ज्ञानोबाराय त्या संबंधामध्ये स्पष्ट बोलतात, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल. सगळंच ज्ञानोबारायांनी एका वाक्यात सांगून टाकलं. मनाचं नखही तिथं पोचत नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोचत नाही, मग कैमुत्तिक न्यायानं इंद्रिय तिथपर्यंत काय जातील बाबा, जाऊ शकत नाही. म्हणजे मनच जात नाही, बुद्धीच जात नाही, तर इंद्रिय काय जातील. म्हणजे मन बुद्धी इंद्रियांनी तो परमात्मा कळत नाही, म्हणून तो दूर आहे. विठ्ठला विठ्ठला. आता त्याच्याही पुढे चला. मनाला इंद्रिय परमात्मा कळत नाही, बुद्धीला कळत नाही, इंद्रियांना कळत नाही. ही सगळी मन बुद्धी इंद्रिय ज्याच्यापासून निर्माण झाली त्यांना तरी परमात्मा कळायला पाहिजे. त्या पंचमहाभूतालाही परमात्मा कळत नसतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्या पंचमहाभूतालाही परमात्मा कळत नाही. का कळत नाही, कसं कळत नाही, याचा विचार आत्ता विस्तारानं करण्या एवढा वेळ माझ्या हातात नाही. पण त्या पंचमहाभूतांनाही परमात्मा कळत नाही. का कळत नाही, कारण पंचमहाभूत जड आहेत आणि परमात्मा चेतन आहे. जडाला चेतनापर्यंत पोचायचं असेल तर फक्त कुणीतरी चेतनाने त्यांना सहकारी म्हणून घ्यावं लागतं. त्यांना स्वतंत्र बुद्धीनं परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, कारण जडत्व आहे. या दृष्टीने विचार केला तर पंचमहाभूतही तिथपर्यंत पोचत नाहीत. मग पंचमहाभूत पोचत नाहीत तर पंचमहाभूताच्या पलीकडे जा. पंचमहाभूत ज्यांनी निर्माण केली त्यांचा विचार करा. ती पंचमहाभूत ज्या, आता शेवटचं सांगतो, ती पंचमहाभूत ज्या अविद्येनं निर्माण झाली, ती अविद्या तरी परमात्म्याला जाणू शकेल का, तर त्या अविद्येला सुद्धा परमात्मा दूरच मानला पाहिजे. अविद्येला परमात्मा दूर, तिचं कार्य असणाऱ्या पंचमहाभूताला परमात्मा दूर, पंचमहाभूताचं कार्य असणाऱ्या बुद्धीला, मनाला आणि इंद्रियांना तो परमात्मा दूर आहे. आणि त्या परमात्म्याचं असं दूर असणं हेच त्या परमात्म्याला ओळखण्याचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. तो कशानेही कळत नाही, हे कळलं की तो कळतो. विठ्ठला 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 याही दृष्टीने आपण विचार करून बघा. तो परमात्मा दूर आहे हे झालं. आता पंचमहाभूताला अविद्येलाही तो परमात्मा कळत नाही, पण ती अविद्या सुद्धा एखाद्याच्या अंकित असेल तर त्याला सुद्धा तो परमात्मा कळत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ज्ञानोबाराय म्हणतात, ब्रह्मादिकांना सुद्धा तो परमात्मा कळत नाही. याचा थोडासा विचार मला करायचा आहे. ब्रह्मादिकांना तो परमात्मा कळत नाही म्हणजे काय? ब्रह्मदेवाला परमात्मा कळाला, याची उदाहरणं सांगा मला. ब्रह्मदेवाला परमात्मा कळत नाही. का कळत नाही त्याची कारणं सांगतो. एक 2-3 कारणं फक्त आपल्या समोर ठेवतो. वेळ हातात कमी आहे. 2-3 कारणं फक्त ठेवतो. ब्रह्मदेवाला परमात्मा का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाला कर्मानं जे जे घडतं तेच कळतं. जे ज्ञानानं किंवा जे त्याच्या कर्माच्या पलीकडचं आहे ते ब्रह्मदेवाला कळत नाही. का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाची उत्पत्तीच मुळात कर्मातून झाली. 101 जन्मा 15वा अध्याय, जन्मोनी ब्रह्म कर्मा. अरे तोच आहे ब्रह्मदेव, दुसरा कोणीच नाही. जो 100 वेळेला, आता जाऊ द्या त्याचे ते कसा ब्रह्मदेव झाला सोडून द्या, पण कर्मानं तो ब्रह्मदेव होतो. त्यामुळं कर्मानं जे जे प्राप्त होतं ते उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य, प्राप्य या 4 वर्गामध्ये बसणारं जे असेल ते फक्त ब्रह्मदेवाला कळतं. आणि परमात्मा या 4 प्रकारामध्ये बसत नाही. म्हणून परमात्मा ब्रह्मदेवाला कळत नाही. ब्रह्मादिका तो न पडे ठाई. हे सरळ चिंतन आपल्याला पाहता येतं. अजून एक विचार करा या संबंधामध्ये. ब्रह्मदेवाला परमात्मा कळत नाही. का कळत नाही? कारण ब्रह्मदेवाला जे कळतं ते ब्रह्मदेवाने ज्याची निर्मिती केली तेच कळतं. ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या पूर्वी जे होतं ते कधीच कळत नसतं, ते कधीच कळत नाही. ब्रह्मदेवानं ज्याची निर्मिती केली तेवढ्याचाच बोध ब्रह्मदेवाला होतो. ज्ञानोबारायांनी केलेल्या चिंतनानुसार सांगतो. ब्रह्मदेवानी ब्रह्मदेवानी केलेली निर्मिती म्हणजे काय? थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर जे जे पंचमहाभूतात्मक आहे त्याचाच बोध ब्रह्मदेवाला होतो. जे जे पंचमहाभूतात्मक नाही तर परमात्मा त्या ब्रह्मदेवाला ते कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मदेवाला पंचमहाभूतात्मक जे जे आहे तेवढंच कळतं. आणि परमात्मा पंचमहाभूतात्मक आहे का? नाही.
परमात्मा अहो भागवतामध्ये स्वतः ब्रह्मदेवानी या परमात्म्याचं वर्णन करताना शब्द वापरलेत. अस्यापि देव वपुषो मद अनुग्रहस्य. ते पुढे बोलताना काय म्हटलंय? स्वेच्छामयस्य न तो भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव असं म्हणतात की हा परमात्म्याचा जो अवतार झाला, ही जी वपू, हे जे शरीर भगवंतानी धारण केलं, कशा करता? अस्यापि देव वपुषो मद अनुग्रहस्य, माझ्यावर अनुग्रह करावा याच्या करता म्हणून भगवंतानी हा देह धारण केला. हा देह कसा आहे? स्वेच्छामयस्य, त्यांच्या इच्छेने त्यांनी प्राप्त करून घेतलाय. आणि कसा आहे? न तू भूतमयस्य कोपी, तो भूतमय असा तो देह नाही. मग भूतमय नाही म्हणजे पंचमहाभूतमय तो देह जर नसेल आणि भगवंतावर अनुग्रह करण्याकरता तो जर देह धारण केला गेला असेल, तर तो परमात्मा ब्रह्मदेवाला कळेल असं म्हणण्याचं कोणतंही तार्किक कारण शिल्लक राहत नाही. विठ्ठल अजून थोडस पुढे चला. महाभारताने या संबंधामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करताना एक फार चांगला विचार त्या संबंधात मांडला. महाभारत असं म्हणतं की परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणजे सामान्य कुणीतरी एक व्यक्ती जन्माला आली असं समजू नका. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, त्याला मूढच म्हटलं की नाही भगवंतानी. मग महाभारत सुद्धा म्हणतं असं करू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणीतरी एक पंचमहाभूतात्मक देह धारण करणारा कुणी व्यक्ती आहे असं समजू नका. तसं समजणं हे फार मोठं पाप आहे असं महाभारताने सांगितलंय. महाभारत असं म्हणतं, न भूतसंघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मार्त विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत. विठ्ठला विठ्ठला. आणि याचा सरळ अर्थ बघा. न भूतसंघ संस्थानो देवस्य परमात्मनः, हा परमात्मा म्हणजे भूतसंघ संस्थान नाही. पंचमहाभूत एकत्रित येऊन निर्माण झालेला हा परमात्मा नाहीये. यो वेत्ती भौतिकम देहम, भगवंताचा देह भौतिक आहे, पंचमहाभूतात्मक आहे असं जो जाणतो, काय केलं पाहिजे? स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौत स्मार्त विधानतः, त्याला श्रौत आणि स्मार्त या सगळ्या कर्मातून बहिष्कृत केलं पाहिजे. त्याला नित्यनियम करता येणार नाहीत, त्याला यज्ञयाग करता येणार नाहीत, त्याला भगवंताची पूजा करता येणार नाही, त्याला नामस्मरण करता येणार नाही. श्रौत आणि स्मार्त याच्यापैकी कोणतंही कर्म त्याला करता येणार नाही. अशा सगळ्या कर्मातून तुम्ही त्याला बहिष्कृत करा. कुणाला? जो भगवंताला पंचभौतिक समजतो त्याच्याबद्दल चाललंय. आणि असा मनुष्य जर तुमच्या डोळ्यासमोर यदा कदाचित आलाच तर त्याचं तोंड बघितलं म्हणून घरी जाऊन सचैल स्नान करा. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मदेवाला सुद्धा तो परमात्मा कळतो असं आपल्याला म्हणता येत नाही. ब्रह्मादी कान कळे खोळ,
जर ब्रह्मदेवाला भगवंताची खोळच कळत नाही तर स्वरूप कधी कळायचंय? विठ्ठला विठ्ठल. ज्ञानोबारायांनी अजून एक युक्तिवाद केलाय 17व्या अध्यायामध्ये. अजून एका पद्धतीनं ज्ञानोबाराय चिंतन करतात. ज्ञानोबारायांनी विचार सांगितला, या ब्रह्मदेवाला मला ओळखता येत नाही, मी ब्रह्मदेवाला कळत नाही, असे स्पष्ट शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेत. ज्ञानोबाराय म्हणतात, सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडायसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वराते नोळखे. माझा मुद्दा इथे पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, मज ईश्वराते नोळखे. आता ईश्वर कोण आहे? ईश्वर शब्दाचा अर्थ काय करायचा विचारा. पंचदशी आपल्याला स्पष्ट सांगते ईश्वर कोण आहे. अरे ज्याने मायेचा संबंध घेतला तो ईश्वर झाला ना. ईश्वर शब्द कसा चालतो? ईश्वर म्हणजे परब्रह्म या अर्थाने ईश्वर शब्द आला नाही. ईशितुम शीलम यस्य, नियमन करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. आता हे नियमन कशाच्या आधाराने होतं? मायेच्या आधाराने. म्हणून मायाच ईश्वर करते. माया भासेन जीवेशौ करोती, अशा पद्धतीची श्रुती आहे की नाही. माया आभासानं जीव आणि ईश्वर निर्माण करते. पंचदशीकाराने या संबंधामध्ये चिंतन करताना एक फार चांगला श्लोक आपल्या समोर ठेवला. पंचदशीकार असं म्हणतात, विद्यारण्याने असं म्हटलं की बाबा मायाख्याया हा कामधेनो वत्सव जीवेश्वरा उभव यथेच्छम पिबताम द्वैतम तत्वम तू अद्वैतमेवही. त्याने असं म्हटलं, विद्यारण्य स्वामींनी असं म्हटलं की माया नावाची एक कामधेनू आहे. मायाख्याया हा कामधेनू, तिला 2 मुलं झाली, 2 वत्स झाली. वत्सव जीवेश्वरा उभव, जीव आणि ईश्वर हे माया नावाच्या कामधेनूला झालेली 2 वासरं. ती वासरं काय करतात? अर्थातच आपल्या आईला पितात, आईचं दूध प्राशन करतात, स्तनपान करतात. वासरू काय करतं? जन्माला आलेलं वासरू काय करतं? आईचं स्तनपान, गाईचं स्तनपान करतो. ही कामधेनू आहे. कामधेनूला, माया नावाच्या कामधेनूला 2 वासरं झाली. त्याच्यातल्या एका वासराचं नाव आहे जीव आणि दुसऱ्या वासराचं नाव आहे ईश्वर. म्हणजे ईश्वराला बनवणारी सुद्धा मायाच आहे, हे लक्षात घ्या. आणि जीवाला जीवत्व देणारी सुद्धा, जीवदशा देणारी सुद्धा मायाच आहे. ईश्वराला ईश्वरत्व देणारी, जीवाला जीवत्व देणारी ही माया असल्यामुळे या मायेचं स्तनपान हे जीव आणि ईश्वर करतात. किती करतात? पंचदशीकारांनी सांगितलं, यथेच्छम पिबताम द्वैतम, त्यांना कितीही द्वैताचं दूध पिऊ देत. तत्वम तू अद्वैतमेवही, पण अंततोगत्वा तत्व फक्त एकच आहे, ते म्हणजे जीव आणि ईश्वरातला भेद मिटून जातो आणि अद्वैत तत्व फक्त शिल्लक राहतं. विठ्ठला विठ्ठल. म्हणजे ज्ञानोबाराय जे म्हणतात भगवंताच्या मुखातून की मज ईश्वराते नोळखे, मायेमुळं बनलेल्या ईश्वराला जर ब्रह्मदेव ओळखत नाही तर मायेचा ज्याचा संबंधच नाही असा ज्ञानोबारायांचा पती ब्रह्मदेवानी कधी ओळखायचा सांगा. विठ्ठला विठ्ठल. म्हणून जसा तो दुरुळू हे त्याचं लक्षण आहे, तसं ब्रह्मादिका तो न पडे ठाई हेही त्या परमात्म्याचं लक्षण आपल्याला मानलं पाहिजे. अशा लक्षणांनी युक्त असणारा जो पती तो मी केला. आता पती मी केला असं जेव्हा हे सगळं तात्विक चिंतन डोळ्यासमोर ठेवा आणि लगेच थोडंसं व्यावहारिक चिंतन करण्याकडे प्रवृत्त व्हा. याचा अर्थ ज्ञानोबारायांनी आपल्याला असं सांगितलंय की नवरा असा निवडावा की तो सहज उपलब्ध नसावा आणि भल्या भल्यांना कळू नये. विठ्ठला विठ्ठल. आपण निवडलेले नवरे म्हणजे ज्या नवरे त्यांच्या बायका, तसंही बघा, मला त्या खोलात जायचं नाही, पण आपण जीव जेव्हा एखादा नवरा निवडतो तेव्हा तो असा दूरही नसतो, फार सहज उपलब्ध असतो, फार सहज उपलब्ध. आणि तो तसा न कळणारा असतो असं नाही. उलट गावातली माणसं म्हणतात कुणाबरोबर ठरलं? ते गावातलं येडं. म्हणजे हे आपल्या नवऱ्याबद्दलची ही भाषा आहे. आता कधी ब्रह्मादिका न पडे ठाई हे कधी व्हायचं? कधी होणार नाही. तो दुरुळू कधी राहणार? दूर आहे याचा अर्थ खूप दूरचं स्थळ स्वीकारलेलं आहे असा त्याचा अर्थ नाही. दूरचा नवरा केला म्हणजे परदेशातला नवरा केला, दुसऱ्या राज्यातला नवरा केला असा त्याचा अर्थ नाही. कारण स्वतःच्या गावात इतकी प्रसिद्धी झालेली असते की परदेशात गेल्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यामुळे जरी तसं होत असलं
जरी तसं होत असलं तरी सुद्धा ज्ञानोबारायांचं म्हणणं तसं नाही. तो साधनांना न अकळणारा असला पाहिजे. आणि दुसरं, तो भल्या भल्यांना ब्रह्मादिका असं म्हणलंय. म्हणजे फक्त ब्रह्मदेव नाही, इंद्र वगैरे सगळे देव त्याच्यामध्ये आले. जे कर्मानं घडलेले देव आहेत ते अधिकामध्ये सगळे येऊन गेले. त्या सगळ्या देवतांना हा परमात्मा कळत नाही. का कळत नाही त्याचं एक भक्तिशास्त्रीय कारण फक्त भागवताच्या आधाराने सांगतो आणि पुढे प्रवृत्त होतो. जी काही लक्षणं आहेत त्या सगळ्या लक्षणांचा विचार जरी करता येणारा नसला तरी त्याच्यावर एक सामान्यतः अगदी साकल्यानं एक दृष्टी टाकून मी पुढे जाणार आहे बरं का. का बाबा हा ब्रह्मदेवाला हा परमात्मा कळत नाही, तो अशा पद्धतीने अकळ राहतो. अकळ राहतो का अकळ राहतो त्याचं एक भक्तिशास्त्रीय कारण भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये प्रकट झालंय. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर हा जो परमात्मा आहे हा परमात्मा ब्रह्मदेवाला ओळखू येत नाही, याच्यात नवल नाही. हा परमात्मा स्वतः परमात्म्यालाच नीट पाहत नाही, हे त्याचं महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला तिसऱ्या स्कंधामध्ये यन मर्त्य लीलोपैकम त्या श्लोकामध्ये बोलत असताना भगवंताचं वर्णन करताना काय सांगितलंय? विस्मापनम स्वस्यच सौभगर्धे परमपदम भूषण भूषणांगम. ही भागवताची भाषा आहे. विस्मापनम स्वस्य सौभगर्धे, त्या भगवंताच्या सौंदर्यामध्ये सौंदर्य आणि सौभाग्य यांचं एकत्रीकरण झालं होतं. इतकं सुंदर ते रूप प्रकट झालं होतं की विस्मापनम स्वस्यच, की भगवंताला ते रूप बघताना स्वतःलाच आश्चर्य वाटत असे. मग ज्या रूपाचं दर्शन स्वतः भगवंताला आश्चर्यचकित करणार आहे त्या रूपाला ब्रह्मदेव कसा ओळखेल? बोला विठ्ठला विठ्ठला. याला भक्तिशास्त्रामध्ये भगवंताची स्वमोहिका माया असं म्हणतात. ही स्वमोहिका माया आहे. भगवंताच्या मायेचे 3 प्रकार केलेत. एक स्वमोहिका माया, एक स्वजन मोहिका माया आणि एक विमुख जन मोहिका माया. आणि हे तिन्ही हे मायेचे जे 3 प्रकार केलेत ना ते ब्रह्म मायेतल्या मायेचे केले नाहीत. हे फक्त गोकुळामध्ये भगवंतानी स्वतःच्या योगबळाने जे रूप धारण केलं त्या रूपाच्या बद्दलच हे फक्त 3 प्रकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या अशा या रूपाबद्दल ज्ञानोबारायांनी सांगितलं, अशा परमात्म्याला मी पती केलंय. कोण परमात्मा? ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचं सौंदर्य कळालं नाही. सौभगर्धे असा शब्द भागवतांनी वापरला की नाही, म्हणजे त्याचं लावण्य आणि त्याचं सौभाग्य या दोन्ही गोष्टी भगवंताच्या रूपामध्ये एकत्रित झाल्या होत्या, जे ज्ञानोबारायांनी अनेक वेळेला बोलून दाखवलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. ज्ञानोबाराय चिंतन करताना बोलतात, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजुनिका नये वेगी आणावा तो सये प्राण माझा. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू. परमात्मा सौभाग्य सुंदर आहे. ज्ञानोबारायांनी त्याला नुसतं सुंदर म्हटलं नाही, सौभाग्य. कारण भागवतांनी सौभगर्धे असा शब्द तिथं वापरला. आणि ज्ञानोबारायांचं सौभाग्य सुंदर म्हणणं काय आहे? विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं एक नाव सुंदर असं आलंय. उद्भव हा सुंदर हा सुंदर आहे की नाही? उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन हा अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. इथं म्हणत असताना विष्णू सहस्रनामाने भगवंताला सुंदर असं नाव योजलंय की नाही? उद्भव सुंदर सुंदो या सुंदर शब्दावर व्याख्यान करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सुंदर शब्दाचा अर्थ असा सांगितलाय की सुंदर सुंदर कशाला म्हणावं? विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदर हा. आचार्यांनी भाष्य करताना विष्णू सहस्रनाम भाषामध्ये विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात, सकळ विश्वाचं सौभाग्य ज्याच्या वाट्याला आलं त्याला सुंदर असं म्हणा. आणि सकळ विश्वाचं सौभाग्य वाट्याला आलेला जर सुंदर असेल तर ज्ञानोबाराय त्याला सौभाग्य सुंदर म्हणतात. याच्यात नवल वाटायचं काय कारण आहे? सौभाग्य शब्द तिथून आला, भाष्यातून आला. सौभाग्य सुंदरो सौभाग्यर्धे हे भागवतांनी वापरलेले शब्द. या सगळ्याचा विचार केला तर भगवंताचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे की ते कुणालाही कळत नाही. ते अत्यंत दूर आहे. आता
सगुण साकाराच्या दृष्टीने. म्हणून मी म्हणलं ज्ञानपर आणि भक्तिपर दोन्ही अर्थ मी सांगतो. त्याचा भक्तिपर अर्थ लक्षात घ्या. तो अत्यंत दूर आहे. दूर आहे याचा अर्थ काय? दूर आहे याचा अर्थ असा की सौंदर्याच्या मानवी कल्पना ज्या परिसीमेपर्यंत पोचतात त्या परिसीमेच्याही दूर भगवंताचं सौंदर्य आहे. विठ्ठला विठ्ठला माणूस सौंदर्याची किती जास्त कल्पना करू शकतो. किती सुंदर सुंदर सुंदर, किती सुंदर. नाक चांगलं आहे, डोळे चांगले आहेत, कान चांगला आहे, रंग गोरा आहे, बस झालं ना. आपल्या सौंदर्याच्या संकल्पना देहाच्या पलीकडे जात नाही. देहाच्या पलीकडे जात नाही. या सगळ्याच्या जास्तीत जास्त तिथपर्यंत एखादं सुंदर दृश्य माणसाने बघितलं. गेला समुद्राच्या काठावर, सूर्य अस्ताला जातोय, त्या समुद्रामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय, वेगवेगळे रंग आकाशामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याचं प्रतिबिंब त्या समुद्रामध्ये पडलंय. समुद्र शांत आहे त्या अर्थाने, ढग नाहीत आकाशामध्ये. अत्यंत सुंदर दृश्य त्याने बघितलं. या दृश्याचं वर्णन करताना मनुष्य काय म्हणतो? अहो समुद्रावर गेलो होतो, काय दृश्य होतं, काय बघितलं? सूर्य अस्ताला जाताना बघितला. कसं वाटलं? किती सुंदर होतं? तो म्हणतो भयानक सुंदर हो. आता सुंदर आहे तर भयानक कसं असेल? भयानक हा सौंदर्याला जोडला जाणारा शब्द आहे काय? आपण म्हणतो भयानक सुंदर हो. भयानक म्हणजे काय? जे भयानक आहे ते सुंदर कसं, आणि जे सुंदर आहे ते भयानक कसं? जर ते भयानक आहे तर ते सुंदर नाही, आणि जर ते सुंदर आहे तर ते भयानक नाही. भयानकता आणि सौंदर्य बायको सोडली तर कुठंच एकत्रित येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला ज्यांना नाही त्याने हसू नका. तुम्हाला त्याची कल्पनाच नाही काय ते. याच्यात अपमान करायचा नाही, एक गंमत म्हणून सांगतो. माता भगिनी क्षमा करा मला. मी कशा करता बोलतो आपल्याला की भयान आमच्या सौंदर्याची परिसीमा कुठपर्यंत आहे सांगा ना. आम्ही ज्याची कल्पना करतो सुंदर म्हणून जी आम्ही कल्पनेत आणतो, दृश्य रूपानं तर सोडून द्या, पण जगतामध्ये जिथं जिथं आम्हाला काही सौंदर्य प्रतीत होतं त्या सौंदर्यात त्या काय आकारातलं म्हणा, त्या प्रसंगातलं सौंदर्याची सगळी स्थळं एकत्रित करून त्या सगळ्या सौंदर्यानी एक मूर्ती बनवली तर आमच्या कल्पनेतल्या त्या सौंदर्याच्याही पुष्कळ दूर भगवंताचं सौंदर्य. म्हणून दुरुळू असं जे ज्ञानोबा यांनी म्हणलं ते फक्त स्वरूपाच्या दृष्टीने नाही, तर जो नवरा मी केला तो नवरा करताना नवऱ्याचं सौंदर्य बघितलं जाईल की नाही, पत्नी करताना तिचं सौंदर्य बघितलं जाईल की नाही. मग तो किती सुंदर आहे, तो फार दूर आहे त्याचं सौंदर्य. किती दूर आहे? भगवंताचं वर्णन करताना विस्मापनम स्वस्यच्या सौभगर्धे ही भागवतांनी वापरलेली भाषा आहे. विस्मापनम स्वस्य विस्मापनम. याच्यासाठी एक वैष्णव मतामध्ये आलेली एक छोटीशी कथा सांगेन, पुढे जातो. काय झालं? एके दिवशी भगवंताच्या घरी काही सभा झाली. सगळ्या मंत्रीगण बसलेले. सभेमध्ये काही चर्चा झाली, पुष्कळ बोलणं वगैरे झालं. सभा संपली, सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर उशीर झाला होता. भगवंतालाही थोडा कंटाळा आला. भगवान उठले, आळस बिळस दिला. आता जावं बाबा झोपायला, उत्तर रात्र झाली, पलंगावर अंग टाकावं, उद्या पुन्हा द्वादशी आहे, पुन्हा भक्ताची रीक सुरू होईल, जावं थोडं झोपावं, या उद्देशानं भगवान निघाले. आणि जाताना ती जी बैठक ज्या महालामध्ये भरलेली होती, जी ती सभा होती, त्या सभेमध्ये खांबांना मोठमोठे आरसे लावलेले. जाता जाता भगवंताचं सहज लक्ष गेलं आणि त्या खांबावरच्या आरशामध्ये भगवंताला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आरशामध्ये प्रतिबिंब भगवंतानी बघितलं. कुणाचं? स्वतःचंच प्रतिबिंब बघितलं. बघितल्याबरोबर एकदम शांत झाले, एकदम जागी उभे राहिले, तटस्थ झाले आणि जवळ जाऊन बघायला लागले. हळूहळू पुढे गेले, आरशाच्या जवळ गेले आणि स्वतःचा चेहरा निरखून बघायला लागले. काही काळ लागले का, काही असं काही नाही. स्वतःच्या चेहऱ्याकडे भगवंतांनी निरखून अर्धा तास बघितलं. आणि अर्धा तास बघून झाल्यानंतर भगवंतांनी असा विचार केला, तो विचार बोलून दाखवला. भगवान असं म्हणाले, काय सौंदर्य आहे, बाई असतो तर ह्याच्या बरोबर लग्न केलं असतं. विठ्ठला विठ्ठला त्याला म्हणायचं विस्मापनमच्या स्वस्यच्या सौभगर्धे. असा परमात्म्यालाच विस्मय वाटावा
असं रूप भगवंतानी धारण केलं आणि त्या रूपाबरोबर माझं लग्न झालंय. म्हणून आमच्या सगळ्या सौंदर्याच्या आणि चांगल्या विकल्पांच्या पलीकडे जाऊन जे आहे तो दुरुळू मी अंबुला केला गे बाई. तो दुरुळू, तो अत्यंत दूर असणारा भक्तिशास्त्रीय चिंतन. आणि दुसरा विचार आपण केला की त्या ब्रह्मदेवालाही तो कळत नाही. याही अर्थानं भक्तिशास्त्राचं चिंतन आपल्याला थोडंसं करता येतं. परमात्मा दूर आहे म्हणजे तिकडं दूर आहे आणि ब्रह्मदेवालाही कळत नाही याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अनंत गुणसंपदा आहे, हा त्याचा अर्थ आहे. कारण सौंदर्याची चिकित्सा करत असताना दोन पद्धतीनं, इथं अंबुला असा शब्द वापरलेला असल्यामुळे पती असा अर्थ, आणि पती मी त्याला केला असा व्यवहार झालेला असल्यामुळे सौंदर्याची चिकित्सा. पती पत्नीच्या नात्यामध्ये सौंदर्य अपरिहार्यतेनं विचारात घेतलं जातं, म्हणून त्याचा थोडासा विचार. आता सौंदर्याचा विचार करताना दोन पद्धतीनं करा. एक रूपात्मक सौंदर्य आणि दुसरं गुणात्मक सौंदर्य. दोन पद्धतीनं त्याचा विचार आहे. तो गुणात्मक सौंदर्याचा विचारही करा, रूपात्मक सौंदर्याचा विचार करा. मला विस्तार करायचा नाही, वेळ संपली. उरलेल्या 3 चरणाचा धावता आढावा मला घ्यायचा आहे, त्यामुळे थोडासा विचार एकाच श्लोकामध्ये सांगतो. गुणात्मक आणि रूपात्मक सौंदर्य भगवंताच्या ठिकाणी कसं आहे आणि त्याच्या परिणामावरून त्या सौंदर्याची मीमांसा कशी केली जाऊ शकते याचं वर्णन भागवतामध्ये रुक्मिणी मातेने भगवंताला पाठवलेल्या पत्रात आपल्याला बघायला मिळतं. रुक्मिणी माता भगवंताला पत्र पाठवते. लग्नाच्या पूर्वी ते पत्र त्या सुदैवाच्या हस्ते पाठवलं गेलं आणि त्या पत्रातला जो पहिला श्लोक आहे त्या श्लोकामध्ये ती रुक्मिणी माता बोलते. ऐका. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तम अपत्रपम मे. ती रुक्मिणी माता असं बोलते. देवा, श्रुत्वा गुणान, गुणसौंदर्य काय आहे त्याचा विचार रुक्मिणी माता बोलते. देवा, आम्ही तुमचे गुण ऐकले. श्रुत्वा गुणान, त्या गुण ऐकण्यावरून आम्हाला काय कळलं? भुवन सुंदर, तुम्ही त्रिभुवनामध्ये सुंदर आहात हे आमच्या लक्षात आलं. गुण ऐकून सौंदर्याची चिकित्सा कशी केली? रुक्मिणी माता बोलते, ते गुण जेव्हा आम्ही ऐकले तेव्हा त्या गुणांचा काय झालं? त्या सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैहि, ते गुण आमच्या कानाच्या विवरातून आत गेले. निर्विश्य कर्ण विवरैहि, त्या गुणांचं जे श्रवण आमच्याकडून घडलं ते गुण आमच्या कानातून आत गेले आणि त्यांनी काय केलं? हरतुंग तापम, त्यांनी आमच्या त्रिविध तापाची निवृत्ती करून टाकली. म्हणजे ज्या गुणाच्या श्रवणानं त्रिविध तापाची निवृत्ती होते तो गुणांच्या बाबतीत सुंदर समजला पाहिजे, हे रुक्मिणी माता बोलते. आणि पुढे बोलताना रुक्मिणी माता बोलते, रूपम दृश्याम, आम्ही तुमचं रूप पाहिलं किंवा तुमचं रूप पाहणारा अशा अर्थाने करा. आता मला इथं ते उपयोगाचं आहे, मी थोडा अर्थ वेगळा करतो. रूपम दृश्याम दृश्यमताम, जो तुमचं रूप पाहतो. आता इथं रूपात्मक सौंदर्याची चिकित्सा बरं का. श्रुत्वा गुणान, गुणसौंदर्य. रूपम दृश्याम, रूप सौंदर्याचा विचार. आणि रूप काय झालं, काय होतं? रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम, जो तुमचं रूप पाहतो, त्या रूपाचं दर्शन घेतो, त्याला जगतातले सगळे लाभ आपोआप प्राप्त होतात. म्हणजे ज्याच्या दर्शनानं जगतातले सगळे लाभ प्राप्त होतात तो रूपानं सुंदर माना, आणि ज्याच्या श्रवणानं त्रिविध तापाची निवृत्ती होते तो गुणानं सुंदर माना. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्ञानोबाऱ्यांनी चिंतन करताना इथं तोच विचार आपल्या समोर मांडलाय. दुरुळू अंबुला केला गे बाई, हे रूपात्मक सौंदर्य आहे, आणि ब्रह्मादिका तो न पडे ठाई हे गुणात्मक सौंदर्य आहे. विठोबा रखुमाई कुमार
पायी ब्रह्मादिका तो न पडे ठाई हालो नये चालो नये सैरा वैरा काही बोलो नये. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये आपलं लग्न कुणाबरोबर झालं त्याचा आपल्याला बोध करून देतात. आम्ही त्याला नवरा केलं हे ज्ञानोबाराय सांगतात. आमचा तो अंबुला आहे, तो अंबुला कसा याचा विचार करताना ज्ञानोबारायांनी या 2 पद्धतीनं विचार पहिल्या चरणामध्ये मांडला. आता तो परमात्मा आपल्याला कसा प्राप्त झाला तर तो इतर कोणत्याही कारणाने प्राप्त होत नाही. मग जेव्हा प्राप्त कुठल्याच साधनाने होत नाही तर त्याच्या प्राप्तीचे काही मार्ग सांगितले पाहिजेत की नाही. मग जेव्हा आपल्याला अशा पद्धतीची प्रवृत्ती होत नाही, साधनांच्या प्रवृत्तीपर अर्थ जेव्हा लावता येत नाही तेव्हा अर्थ लावण्याची वेदांतातली पद्धती आहे ती अतद व्यावृत्तीनं अर्थ लावण्याची असते. बरं का, अतद व्यावृत्तीनं अर्थ लावा. परमात्मा असा आहे असा आहे असा आहे सांगता येत नाही ना, मग एक करा, न इति न इति न इति असं म्हणत चला. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, हे अतद व्यावृत्तीनं निषेध मुखानं ते सांगावं लागतं. मग परमात्मा कशानं प्राप्त होतो तो अत्यंत दूर आहे. मग कशानं प्राप्त होतो हे सांगत नाही, पण कशानं प्राप्त होणार नाही याचा विचार मात्र आम्हाला सांगता येईल. कशानं प्राप्त होणार नाही, हालो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये हे ज्ञानोबाराय बोलतात. हलण्याने परमात्मा प्राप्त होत नाही, चालण्याने परमात्मा प्राप्त होत नाही आणि सैरा वैरा काही बोलण्यानेही परमात्मा प्राप्त होत नाही. विठ्ठला विठ्ठला विचार करून बघा, आपण जेवढी जास्त हालचाल करू तेवढी वेदांताच्या सिद्धांतापासून आपण लांब जाऊ. जेवढा प्रयत्न आपला अधिक राहील तेवढं ते अंतर वाढतं राहील. काही करू नका, शांत बसा, हलू नका, चालू नका, काही बोलू नका, कारण बोलण्याने परमात्मा प्राप्त होत नाही. अरे बोलण्यानं कळत नाही म्हणून तर तुकोबारांनी सांगितलं संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकलिले. तुकोबाराय बोलतात व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण अंतरोनी जन व्हावे दुरी. संबंध तुटावा शब्दाचा स्पर्शही तुटावा. आम्हाला शब्दाचा स्पर्शही नको, कारण स्पर्श झाला की मग बोलणं वाढतं आणि बोलणं वाढत गेलं मग काही सांगता येत नाही. अनंत वाचाळ बरळते दयाळ पावे हरी कैसा दयाळ पावे कैसा दयाळ पावे हरी दयाळ पावे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. दयाळ असूनही तो पावत नाही याचा अर्थ तो किती बोलणं वाईट आहे हे लक्षात घ्या ना. ज्ञानोबारांनी दिलेली विशेषण विनाकारण ज्ञानोबाराय दयाळ शब्द वापरतील का? अरे सगळ्यावर दया करणारा असून दयाळू असून सुद्धा तो जास्त बोलण्याने आपल्याला प्राप्त होत नाही याचा अर्थ बोलणं किती वाईट आहे हे लक्षात घ्या ना. किती वाईट आहे बोलणं. दयाळ असूनही बोलण्याने परमात्मा प्राप्त होत नाही. याची अनेक उदाहरणं सोडून द्या. नाथ महाराजही बोलतात हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात उगीच गलबला करू नका बाबा, बोलून गोंधळ 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 करू नका. थोडं बोलावं, कामापुरतं बोलावं आणि माणसाने आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी. उगीच आपल्याला माहिती आहे म्हणलं की सांगत सुटावं असं करू नये. वेळेत कीर्तन सोडावं तर परमात्मा प्राप्त होऊ शकतो. उगीच माहिती आहे म्हणून किती सांगायचं असतं. आगाऊ बोलू नये. जास्त बोलायचं नाही. थोडक्यामध्ये तुकोबाराय 4च चरण बोलतात, पण त्याच्यातून सगळ्या विश्वाला, विश्वाच्या मालकाला आपल्याला ताब्यात घेण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं 4च चरणात. फार बोलत नाहीत तुकोबाराय. ज्ञानोबाराय फार बोलत नाहीत. एक ओवी, पण त्या एका ओवीचं सामर्थ्य असं की त्या ओवीचा अनुभव आला तर परमात्मा आपल्या घरचा दास होऊ शकतो. इतकं सामर्थ्य त्या ओवीमध्ये. जास्त बोलत नाहीत संत महात्मे. कमी बोला, हालो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये. हे काही जास्त बोलू नका. आता बोलण्याचे परिणाम काय होतात वगैरे वगैरे याचा विचार आता बोलत नाही मी, कारण बोलू नका हे सांगण्याकरता एवढं बोलावं लागायला लागलंय. त्यामुळे जास्त बोलण्यात तात्पर्य नाही. तो व्याघात होईल याच्याकरता पुढे जातो. आता तो बोलण्याने प्राप्त होत नाही,
कर्मानं प्राप्त होत नाही, काही विशिष्ट धावपळ केल्याने तो परमात्मा प्राप्त होत नाही, हे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे योग साधना, कर्म साधना अथवा कुठली वाचिक साधना करून आपल्याला तो परमात्मा प्राप्त होणार नाही. तेच उपनिषदांनी सांगितलं, नायमात्मा प्रवचनेन लभ्या. प्रवचन म्हणजे काय? बोलणंच आहे ना. नायमात्मा लभ्या, हा आत्मा त्याच्याने प्राप्त होणार नाही. न मेधया वगैरे वगैरे सोडून द्या, आपण बोलून आलो. असा परमात्मा दुसऱ्या कोणत्याही साधनांनी प्राप्त होत नाही, हे सांगितलं. आता ज्ञानोबाराय बोलतात, त्या परमात्म्याचं, माझ्या नवऱ्याचं मी अजून एक लक्षण तुम्हाला सांगते. ज्ञानोबाराय आपल्या नवऱ्याची लक्षणं सांगतायत बरं या अभंगामध्ये. पत्नीला पती जेवढा कळतो तेवढा जगात कुणालाही कळत नसतो. त्यामुळे ज्ञानोबारायांना जेवढं कळालं तेवढं कुणालाही कळालं नाही. मग ती बायको आपल्या नवऱ्याची लक्षणं सांगत असते. माझा नवरा असाच आहे, अगं गेला की येतच नाही घरी, लक्षणच आहे की, आणि हे चांगलं लक्षण नाही. बाहेर गेला की येत नाही, हे काही चांगलं. अगं काय जेवला की जेवतच राहतो, किती स्वयंपाक करू मी, चांगली लक्षणं नाही ती. बायको जेव्हा आपल्या नवऱ्याचं आपल्या मैत्रिणीजवळ लक्षणात्मक वर्णन करते त्यावेळेला बहुतेक ते दोषजन्य वर्णन असतं. परंतु ज्ञानोबाराय आपल्या पतीचं जे वर्णन करतात ते गुणांचं वर्णन आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, माझा पती हा सामान्य नाही, तो असा कशानेही प्राप्त होणारा नाही. मग काय महत्व त्याचं? पुढचं लक्षण सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, आंबुला केला धावे जरी मन, बुडती बेताळीस जाती नाककान. ज्ञानोबाराय म्हणतात, माझा नवरा असा आहे, एकदा त्याला नवरा म्हणून स्वीकारलं ना, आणि तरी जर माझं मन इतरत्र धावत गेलं तर मग माझ्यासारखी अवहेलना या जगतामध्ये दुसऱ्या कुणाची आहे असं म्हणता येणार नाही. बुडती बेताळीस जाती नाक कान, याचा अर्थ काय होणार आहे हे लक्षात घ्या. बेताळीस या शब्दाचा अर्थ 42 असाच केला जातो बरं का. 42 पिढ्या आमच्या नरकात पडतील, आमचे नाक कान जाईल. नाक कान जाण्यात काय विद्रूपता येते हे फक्त शूर्पणखेला माहिती असतं. विठ्ठला विठ्ठला भगवंतानी शूर्पणखेचं नाक कान कापून टाकलं. परिणाम काय झाला? त्याच्यामुळे पुढचं सगळं रामायण घडलं. तिला इतका अपमान वाटला, ती गेली रावणाजवळ. सगळ्या रामायणामध्ये हीच कथा आहे असं नाही, पण ती गेली रावणाजवळ. रावणाला सांगितलं, ती फार सुंदर आहे, तू तिच्या लग्नाला गेला होतास, तुला मिळाली नाही, माणसाने मिळवली, लाज वाटली पाहिजे तुला. म्हणजे एवढं सगळं बोलली ती. आणि एवढं सगळं बोलल्यानंतर मग त्याला वाटलं, अरे हिला पळवून आणलं पाहिजे. मग पुढचं सगळं रामायण घडत गेलं. आता सीता मातोश्रीला पळवलंच नसतं आणि 14 वर्ष रामाबरोबर वनवासात राहिल्या असत्या तर आपल्याला एवढी रामायण करायचं कारणही पडलं नसतं. त्यांना रावणाने पळवून नेलं आणि ते पळवून नेण्याच्या मागच्या रावणाच्या प्रेरणा जाग्या करणारी शूर्पणखा आहे. आणि तिने त्या प्रेरणा जाग्या करण्याच्या मागचं जे कारण आहे ते जाती नाक कान हे कारण आहे. म्हणजे नाककान जाणं म्हणजे पुढचं सगळं रामायण घडणं, हा त्याचा सरळ अर्थ झाला. आत्ता लक्षणेने सगळं रामायण घडणं. तर तसं ते सगळं घडतं, आपली अवहेलना होते. म्हणून ज्याच्याशी लग्न केल्यानंतर पुढे कोणत्याही अवहेलनेचा प्रसंग येणार नाही असा नवरा मी केला आहे. विठ्ठला विठ्ठला शेवटी ज्ञानोबारायांनी त्याच्या संबंधाने चिंतन सांगितलं. असा नवरा केला की तो केल्यामुळे मागचं सगळं वावो झालं. आतापर्यंतचं जे दुःख माझ्या जीवनामध्ये मी भोगलं ते सगळं वावो, ते वाया गेलं. आता त्याच्यातलं काही नाही. परमात्म्याचं वर्णन हे फार महत्वाचं आहे. ते सुख असं आहे, असा नवरा करावा. आता नवऱ्या म्हणजे आंबुला शब्द आहे म्हणून त्या परिभाषेमध्ये सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, असा नवरा करावा की त्याच्याशी विवाह केल्यामुळे मागचं दुःख मिटावं आणि पुढची चिंता मिटावी, भविष्यातली चिंता मिटावी आणि भूतकालातलं दुःख मिटावं. असा नवरा आपण केला पाहिजे. ज्ञानोबाराय सांगताना सांगतात, मी केला पण मागील वावो, ते सगळं मागचं वाया गेलं. आता त्याचा विचार करायचा नाही. मग हा नवरा कोण आहे सांग तरी बाई. नुसतं लक्षण. अगं त्याचं नाव वगैरे काही आहे की नाही? मग ज्ञानोबाराय त्याचं नाव सांगतात. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू ना हो. हा विठ्ठल आहे. हे ज्ञानोबारायांनी त्या नवऱ्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव विठ्ठल आहे. आणि विठ्ठल हे नाव धारण करणारा असा पती मी केला. ज्या पतीचं सौंदर्य हे फार दूर आहे, सामान्य माणसाच्या कक्षेत येणार नाही, मला ते कळालं म्हणून मी त्याला नवरा म्हणून स्वीकारलं. त्याचे गुण ब्रह्मदेवाला कळाले नाहीत पण मला कळाले. तो असा आहे की तो कुठल्याही साधनांनी प्राप्त होत नाही. त्यामुळे काही न करणे ही तुझी सेवा या रूपानं मी त्याला प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि आता त्याला प्राप्त करून घेतल्यानंतर आता माझं मन एकदम शांत
शांत झालेलं आहे, मला इकडं तिकडं कुठं जाण्याचं काही कारण राहिलं नाही, तो सोडून दुसरा विचारही माझ्या मनामध्ये येत नाही, माझ्या मनाचं चांचल्य संपलं, माझ्या मनातली रूपासक्ती संपली, माझ्या अंतःकरणातली गुणासक्ती संपून गेली. ज्या ज्या रूपाची गुणाची मला आवश्यकता वाटत होती त्या रूपाची गुणाची खाणच मी नवरा म्हणून घरी करून आणलेली आहे. त्यामुळं आता माझं मन धावणार नाही. त्याच्यामुळे त्याला नवरा केल्यामुळे माझ्या पिढ्यानपिढ्या या कृतार्थ झाल्या. नवऱ्याचं तेव्हापासून हे कर्तव्य आहे की बायकोच्या पिढ्या यांनीच कृतार्थ करायच्या असतात. बायकोच्या घरात असं कोणी येत नाही की त्यांनी आपापल्या पिढ्या कृतार्थ करून घ्याव्यात. जावई असा मिळावा की त्यांनी आपल्या पिढ्या कृतार्थ कराव्यात. ज्ञानोबाराय सांगतात त्यामुळे अशा पद्धतीनं माझ्या पिढ्याही कृतार्थ झाल्या. माझ्या जीवनातली अवहेलना संपून गेली, मागच्या भूतकाळातलं दुःख सगळं संपून गेलं आणि भविष्यातली चिंताही संपून गेली. असा पती मी प्राप्त करून घेतला. हे ज्ञानोबाराय आपल्याला या अभंगातून आपला अनुभव स्वानुभवात्मक अशा शब्दातून ज्ञानोबाराय ते व्यक्त करतात. पुन्हा एकदा मी सांगतो फक्त समारोप करताना की हे सांगणं ज्ञानोबारायांना मी त्याची पत्नी झाले हे सांगण्यात ज्ञानोबारायांना कुठलंही तात्पर्य वाटत नाही. ज्ञानोबारायांना त्याच्यात तात्पर्य हे आहे की अशा परमात्म्याला आपण ओळखावं आणि आपणही त्याची पत्नी होण्याचा प्रयत्न करावा. मी आपल्याला थोडंसं व्यवहाराच्या अंगानं धर्मशास्त्र सांगतो. काय आहे विचार करा. ज्ञानोबारायण एवढं कृपाळू, ज्ञानोबारायण एवढं दयाळू, ज्ञानोबारायण एवढं व्यापक अंतःकरणाचं या जगताच्या पाठीवर कोणीच नाही. कुणीच नाही म्हणजे परमात्माही नाही. ऐका, ज्ञानोबारायण एवढं कोणी कृपाळ नाही, कोणी दयाळ नाही. कशावरून? त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबारायांना अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय की बाबा मी हा जसा पती प्राप्त करून घेतला तसं या पतीचं ज्ञान करून घेऊन या पतीवर प्रेम करून तुम्ही सुद्धा हा पती प्राप्त करून घ्या. हे सांगण्याकरता लक्षणं सांगणं चालू आहे की नाही? लक्षण कशाकरता प्रवृत्त होतं? कशा नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम, असं आहे की नाही? लक्षण आणि प्रमाणाने आपल्याला वस्तूची प्राप्ती होते. म्हणजे लक्षणांची प्रवृत्ती प्राप्ती करता असते. ज्ञानोबारांनी एवढी लक्षणं का सांगितली? त्याची प्राप्ती करून घ्यावी म्हणून. आता मला सांगा, विचार करून सांगा, किती मोठी पतिव्रता असू द्या, किती पतीशी अनन्य असू द्या, त्या पतीबद्दल तिच्या अंतःकरणात किती प्रेम असू द्या, पण कितीही प्रेम करणाऱ्या कोणत्या पत्नीला असं वाटतं की जगातल्या सगळ्या बायकांनी माझाच नवरा करावा? सांगा ना. ती किती मोठी पतिव्रता असू दे, नवऱ्यावर किती प्रेम असू दे, तिला असं वाटतं का की माझा नवरा इतका छान आहे म्हणून जगातल्या सगळ्या बायकांना माझा नवराच पती म्हणून मिळावा अशी अपेक्षा आहे? नाही. फक्त अपवाद एक आहे, ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात हा जो पती मला मिळाला त्या पतीशी मी तर अनन्य आहेच आहे, पण हा पती सगळ्या जगाला मिळाला पाहिजे आणि तो मिळावा याच्याकरता तुम्ही त्याच्याकडे प्रवृत्त व्हा. आणि प्रवृत्त व्हायचं असेल तर तिची ही लक्षणं आहेत. अशा लक्षणांनी ज्ञानोबारायांनी त्या पतीकडे आपल्याला प्रवृत्त केलंय. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली ही भक्ती, आपला अभ्यास, आपलं अध्यात्म, आपलं नामस्मरण, आपलं ज्ञान हे फक्त परमात्मा पती म्हणून मिळावा एवढ्याच करता खर्च करायचंय. बाकी मोक्ष, मुक्त होणं, अमुक करणं, बंधातून बाहेर पडणं हे काही खरं नाही. परमात्मा पती झाला, बाकी सगळ्या गोष्टी स्वतःहून आपल्यापर्यंत येतात. त्या दृष्टीने विचार करावा, करून आपणही त्या दृष्टीने प्रवृत्त व्हावं अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली